नमस्कार मैत्रिणींनो, तुमची अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला कोबीच्या वड्या कशा बनवायच्या त्या सांगणार आहे. खायला अत्यंत खमंग, कुरकुरीत, भन्नाट अशा लागणार या कोबीच्या वड्या नक्की बनवा. अगदी सोप्या पद्धतीने दाखवणारे, कोणी पण न चुकता बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने दाखवणारे. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण एक कोबीचा गड्डा घेतला आहे. तुम्हाला जितपत कोबीच्या वड्या बनवायच्या त्या अंदाजानुसार तुम्ही कोबी घेऊ शकता. तिला बारीक कट करून घेऊया. या पद्धतीने कट करून स्वच्छ धुवून घ्या. धुवून झाल्यावर एकदम व्यवस्थित पाणी निचरून घ्या. निचरल्यानंतर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर सारा लसूण घालूया, जिरं घालूया, हिरव्या मिरच्या घालूया व याचं वाटण करून घेऊया. एका मोठ्या भांड्यामध्ये आता सर्व कोबी काढून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण 2 ते 3 चमचे इतकं धनजिरं पूड घालूया. धनजिरं पूड ही आवर्जून घाला. जे बी वाटण करून घेतले ते सर्व वाटण घालून घेऊया. भरपूर सारी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर ही आवर्जून जास्त वापरा. त्याच्यामध्ये आता आपण हळद पावडर, चवीनुसार लाल मिरची पावडर, हे बघा आपण ओवा घेतलाय. ओव्याला या पद्धतीने हातावर चोळून घ्या, म्हणजे ओव्याचा कोबीच्या वड्यांमध्ये छानपैकी स्वाद येतो. चवीनुसार मीठ टाकूया. अगदी चिमूटभर आपल्याला याच्यामध्ये सोड्या खार वापरायचा आहे, जास्त वापरू नका. तुम्ही बघू शकता मी एकदम चिमूटभर सोड्या खार टाकला आहे. त्याला आता मिरचीला व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपली सर्व मिरची ह्या कोबीला व्यवस्थित लागल्या जातील आणि कोबीच्या वड्या खायला व्यवस्थित लागतील. या पद्धतीने मिक्स करून घ्या. मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी उतरतं कोबीला. त्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ घालूया. तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी रवा घातला तरीही चालेल. त्याच्यामध्ये 2 वाटी इतकं बेसन पीठ घालूया. 1 वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं तर 2 वाटी इतकं बेसन पीठ घातलं. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या पद्धतीने मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण आता मिरची, जिरं, लसूण दळलं होतं त्यातच थोडंसं पाणी टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी अर्धा कप इतकं पाणी वापरले आपण, जास्त पाणी वापरलं नाही आहे. त्याच्यामध्ये आता मोहन टाकून घेऊया. मोहन ही आवर्जून घाला, जेणेकरून तुमच्या वड्या एकदम सॉफ्ट अशा होतील. कोबीच्या वड्या बनवण्यासाठी आपलं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून झाले. या पद्धतीने पिठाला मळून घेतले. आता आपण एकीकडे स्टीमर गरम होण्यासाठी ठेवले. आता आपण स्टीमरचे पात्र घेऊया वाफवण्यासाठी. त्याच्यावरती थोडंसं तेल टाकूया आणि सगळीकडे व्यवस्थित लावून घेऊया. कोबी वड्या बनवण्यासाठी जे बी आपण मिश्रण तयार केले आता ह्या पात्रांमध्ये व्यवस्थित पसरून देऊया, थापून देऊया. त्या पात्रामध्ये जेवढं बसेल तेवढं व्यवस्थित थापा. एकसारखं वरून प्लेन करून द्या, जेणेकरून आपल्या कोबीच्या वडीला आकार पण व्यवस्थित येईल आणि प्लेन वडी तयार होईल. आपले सर्व व्यवस्थित मिश्रण थापून झालं आहे. एकीकडे आता आपल्या स्टीमरच्या पाण्याला उकळी आली आहे. आता हे दोन्ही पण पात्र आपण स्टीमरमध्ये ठेवून देऊया आणि झाकण लावून व्यवस्थित 20 मिनटं कोबीच्या वड्यांना वाफवून घेऊया. हे बघा 20 मिनटं झाले. आता आपण झाकण काढले. आता आपण एक सुरी घेऊया. सुरीच्या साहाय्याने आपलं मिश्रण व्यवस्थित वाफलं आहे का नाही बघूया. आपल्या कोबीच्या वड्याचं मिश्रण व्यवस्थित वाफलं आहे. सुरीला अजिबात चिटकलेलं नाही, म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित वाफलं आहे. आता आपण त्याला काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. थंड करून झाल्यानंतर एक सुरी घेतली, त्याला तेल लावून घेतलं आहे. आता या पद्धतीने व्यवस्थित वड्या कट करून घेऊया. एकसारख्या आकारामध्ये लहान लहान करून घ्या, किंवा मोठ्या जरी केल्या तरीही चालेल. छोट्या केल्या तर तळायला पण सोप्या जात्या आणि परतायला पण सोप्या जातात. या पद्धतीने छोट्या वड्या करून घेतल्या मी. त्यांना आता आपण सुरीच्या साहाय्याने मी तुम्हाला काढून दाखवते किती व्यवस्थित वड्या निघाल्या, तुम्ही बघू शकता. या पद्धतीने वड्या करून झाल्यानंतर एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे. तेलाला व्यवस्थित गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यानंतर ह्या वड्या आता आपण तळण्यासाठी टाकूया आणि एका बाजूने व्यवस्थित तळून घेऊया. तळून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये झाऱ्या घालायच्या आणि दुसऱ्या पण बाजूला उलट करून व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे. सर्व वड्या आता आपण याच पद्धतीने तळून घेऊया. ह्या वड्या तुम्ही प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता. जास्त दिवस टिकणाऱ्या वड्या आहे आणि खायला तर खूपच कुरकुरीत खमंग अशा लागतात. नक्की या पद्धतीने बनवून बघा. आपल्या गरमागरम कोबीच्या वड्या तयार झाल्या आहे. तुम्ही या सॉससोबत खाऊ शकता, किंवा हिरव्या चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे. त्या पद्धतीने चटणी बनवून तुम्ही कोबीच्या वड्यांसोबत खाऊ शकता. जर सहलीला जात असतील तर त्यांना या पद्धतीने कोबीच्या वड्या नक्की बनवून द्या. नक्की ते कोबीच्या वड्या आवडीने खाऊन येतील. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व झटपट होणाऱ्या कोबीच्या वड्या तर नक्की बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.